चला स्टार्ट करूया. चला नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपल्या कंटिन्यू लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. बघा आपण दिशा प्रकरण पाहतोय आणि दिशा प्रकरणामधले जवळपास एकाच क्वेश्चन मध्ये 4 टाईप किंवा 4 प्रकारचे क्वेश्चन घेऊन आपण बरेचसे एक्झाम्पल लास्ट 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता आपल्याला इथून पुढे त्याच्यावर अजून वेगळे कसे क्वेश्चन येतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. बघा नवीन टाईप असणार आहे, बेसिक टाईप आहे, खूप इम्पॉर्टंट टाईप आहे. पण बेसिक जरी असला तरी याच्यावर खूप एक्झाम्पल सर्व एक्झामला याच्यावर आलेले आहेत. याची लेवल हळूहळू कशी वाढत जाते आणि याच्यावर कशा पद्धतीने क्वेश्चन आलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना आता कळून जाईल. तुम्हाला काही नियम जे आपण सांगितले होते ते नियम तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे असं गृहीत धरून मी चालायला लागलोय बरं का. किरण हा त्याच्या घरापासून पूर्व दिशेला जातो. तो 2 वेळेस उजवीकडे वळतो आणि 3 वेळेस डावीकडे वळतो. तर सध्या त्याच्या चेहऱ्यासमोर कोणती दिशा असेल असं आपल्याला विचारलं. एकदा ट्राय करा या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचं. याचं काय आन्सर तुम्ही सांगणार आहात मला ते बघायचं फक्त. सांगा. त्याच्या चेहऱ्यासमोर जर पूर्व दिशा सध्या असेल आणि तो 2 वेळेस उजवीकडे वळतोय आणि 3 वेळेस डावीकडे वळतोय तर सध्या त्याच्या चेहऱ्यासमोर कोणती दिशा असेल याचा आन्सर तुम्ही सध्या काय सांगताय मला ते एकदा कमेंट करून सांगायचं. तुम्ही बोला बघा तुमचा आन्सर काय देतो. तर मला तेवढं फक्त कन्फर्मेशन पाहिजे की तुम्ही आन्सर काय देताय. नाही अजून सांगू मीच सांगू उत्तर. ठीक आहे चल ऑब्झर्व करू. का बघा 2 पद्धतीने आपण याचा आन्सर काढणार आहे. एक तर असणार आहे आपली बेसिक कन्सेप्ट ज्याला आपण संकल्पना म्हणत असतो ती संकल्पना, कारण ही खूप महत्वाची असणार आहे. हे संकल्पना आपल्याला समजलीच पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. त्यानंतर दुसरी असणार आहे आपली शॉर्टकट ज्याला आपण ट्रिक्स म्हणत असतो. ती ट्रिक्स मी इकडे तुम्हाला सांगणार आहे. राईट. सगळ्यात महत्वाचं असं करायचं नाही की सर तर ट्रिक सांगणारच आहे मग ही संकल्पना नाही बी पाहिली किंवा नाही बी समजून घेतली तरी चालेल. ही समजून घ्या, ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती ट्रिक्स असेल नसेल ती समोर बदलत राहील. त्यामुळे महत्वाचं काय संकल्पना. तुम्हाला 8 दिशा आपल्या माहित आहे. वरची दिशा असते उत्तर, खालची दिशा असते दक्षिण आणि ही कुठली असते पूर्व असते, ही पश्चिम असते. हे सगळं आपल्याला आता माहित झालेलं आहे, पाठ झालेलं आहे. उपदिशा ही आपल्याला माहित झालेल्या आहे. आता मला सांगा किरण हा त्याच्या घरापासून पूर्व दिशेला जातो. जर असं आपल्याला म्हटलंय की तो सध्या इथे आहे आणि इथून तो पूर्वेला जातोय तर आपण असा अंदाजे गृहीत धरूयात ना तो पूर्वेला जातोय म्हणून. ठीक आहे. तो इथे त्याचं घर आहे आणि तो घरापासून पूर्व दिशेला जातोय, इन द सेन्स इकडे जातोय. किती अंतर जातोय ते आपल्याला दिलंच नाही. आतापर्यंत मागच्या क्वेश्चन मध्ये आपण जेवढं घेत होतो तिथे आपल्याला अंतर दिलेलं असायचं, पण आता अंतराचा काही संबंध आलाच नाही. तो पूर्वेला जातोय, किती अंतर जातोय आम्हाला ते काही दिलं नाही. 2 वेळेस उजवीकडे वळतो म्हटलं. 2 वेळेस कुठे वळतोय उजवीकडे वळतोय. याचा अर्थ क्लॉकवाईज वळतोय, इकडे जातोय. उजवीकडे म्हणजे खाली वळणार. हा पहा 1 वेळेस वळला. ठीक आहे. इथे फर्स्ट टाइम राईटला वळलाय असं आपण लिहूयात. फर्स्ट आर. ठीक आहे. किंवा R1 लिहूयात. राईट 1. त्यानंतर 2 वेळेस म्हणलाय म्हणजे इथे आता खाली जातोय तर इथून क्लॉकवाईज वळणार. क्लॉकवाईज म्हणजे इकडे वळणार कारण घड्याळाचा काटा खाली असेल. क्लॉकवाईज म्हणजे इकडे वळतो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे तिकडे वळला असता, इकडे वळणार. किती अंतर जातोय आपल्याला माहितच नाही. इथे झालं R2. राईट 1 राईट 2. 2 वेळेस उजवीकडे वळला. आता आपल्याला पुढे म्हणले 3 वेळेस डावीकडे वळणार. उजवीकडे वळतो, डावीकडे वळतो. किती अंशातून वळतो ते दिलेलं नाहीये आणि ज्यावेळेस किती अंशातून वळतो हे दिलेलं नसेल तर 90 अंशातून वळायचं असतं. हा नियम आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. आता इथून डावीकडे वळणार. इथे असेल क्लॉकवाईज म्हणजे वर जाणार, अँटी क्लॉकवाईज म्हणजे खाली जाणार, खाली म्हणजे डावीकडे जाणार कारण आपल्याला अँटी क्लॉकवाईज जावं लागेल. 3 वेळेस म्हणले ना आता 3 वेळेस तर इथून तो खाली जाणार. राईट. इथे झाला L1 कारण लेफ्ट 1 म्हणावं लागेल आपल्याला त्याला. लेफ्ट 1 डावीकडे एकदा वळला. इथून आता क्लॉकवाईज इकडे होईल, अँटी क्लॉकवाईज इकडे होईल. इकडे होईल म्हणजे डावीकडे इकडे होईल. इकडे घ्यावं लागेल आपल्याला. इथे काय होईल लेफ्ट 2 घ्यावं लागेल. आता इकडे जातोय आणि मग परत काय परत लेफ्ट घ्यायचंय. खाली गेला तर क्लॉकवाईज, वर गेला तर अँटी क्लॉकवाईज किंवा बघा वर लेफ्ट म्हणजे वर जाणार तो. आता इथून इकडे जाणं त्याचं चालू असणार आहे. इथे होणार आहे लेफ्ट 3. राईट. आपल्याला म्हणले सध्या त्याच्या चेहऱ्यासमोर कोणती दिशा असेल. तो सध्या तो वर जातोय याचा अर्थ इन द सेन्स तो वर जातोय याचा अर्थ तो कुठल्या दिशेला जातोय. काय आन्सर येईल तर तो सध्या उत्तर दिशा दर्शवतो असं म्हणावं लागेल. कुठली दिशा दर्शवतोय उत्तर दिशा दर्शवत आहे.
असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि आपल्या सगळ्यापैकी बऱ्यापैकी लोकांचं उत्तर आन्सर आलं होतं. एकदा कळालं का सगळ्यांनी कमेंट करून सांगा. दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे, डावीकडे वळणे, उजवीकडे वळणे. ज्यावेळेस दिलं नसेल 90 अंशातून वळायचं असतं, इथे उजवीकडे एकदा वळला, इथे उजवीकडे दोनदा वळला. त्यानंतर डावीकडे तीनदा वळायचे, म्हणजे इकडे गेल्याच्या नंतर डावीकडे एकदा खाली वळला, डावीकडे दोनदा आणि डावीकडे तीनदा. वळाल्याच्या नंतर त्याचा चेहरा कोणती दिशा दाखवते, उत्तर दिशा दाखवते. म्हणजे आपण जो टाईप 2 घेत होतो मागच्या 2 व्हिडिओमध्ये, टाईप 2 घेत होतो त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. परंतु इथे मुळात त्या टाईप 2 वरचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न चेंज आहे, टाईप सुद्धा चेंज आहे. डन आहे सगळ्यांना? जेवढं लागेल तेवढं सगळ्यांनी एकदा मला सांगा. थंब ठोकायचं एकदा. बरं, मी एक छोटासा प्रश्न इथे विचारतो, सांगा बरं. हे त्याचं सुरुवातीचं ठिकाण आहे, हे त्याचं शेवटचं ठिकाण आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? या क्वेश्चनचा आन्सर द्या. सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? याच क्वेश्चन मध्ये, सेम मध्ये जर मी असं विचारलं, किरण हा त्याच्या घरापासून पूर्व दिशेला जातो, 2 वेळेस तो उजवीकडे वळतो, 3 वेळेस डावीकडे वळतो, तर सुरुवातीच्या ठिकाणापासून सध्याचे ठिकाण कोणत्या दिशेला असेल? आग्नेय. छान, आग्नेय. बाकीचे काय म्हणतात? आग्नेयच. तुम्ही कसंही टाईप करा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हॉट्सअपच्या लँग्वेज मध्ये मी टाईप केलं तर मला समजून जाईल. मी ते प्रॉपर मराठीमध्ये आग्नेयच टाईप करावा असं माझी इच्छाही नाही. तुम्ही फास्ट मध्ये टाईप करून उत्तर टाकून द्यायचं. चलो, छान, ठीक आहे. सेम याच प्रोसेसनुसार जाऊया. त्या ट्रिक्सला थोडंसं साईडला ठेवतो. बघा, किरणचं इथं घर आहे, किरणचं घर इथे आहे. आपल्याला म्हणलंय 2 वेळेस उजवीकडे वळणार आहे. सुरुवातीला तो पूर्वेकडे जाणार, हे गेला पूर्वेकडे. इथून तो एकदा उजवीकडे वळला, राईट वन, राईट, चालतं ना? इथून तो उजवीकडे वळला आणि इथपर्यंत आला, हा राईट 2, चालतं. इथून तो लेफ्ट वळलाय, म्हणजे खाली जाणार, तो इथे होणार लेफ्ट 1. इथून परत लेफ्टला वळला, लेफ्ट, सॉरी इथे गेला लेफ्ट 2, आणि इथून परत लेफ्टला वळला, इकडे वर जाणार लेफ्ट 3. आता सांगा, हे त्याचं शेवटचं ठिकाण आहे, हे सुरुवातीचं ठिकाण आहे. आता सुरुवातीचं शेवटचं ठिकाण कोणत्या दिशेला आहे? सुरुवातीच्या ठिकाणापासून आता शेवटचं ठिकाण कोणत्या दिशेला झालंय? इथं सुरुवात आहे, इथे शेवट आहे, इकडे आलं. आता कोणत्या दिशेला झालं? काय वाटतं? नैऋत्य झालं. मग क्वेश्चन तर सेमच आहे ना, क्वेश्चन बदललाय का आपण? मग आन्सर का बरं बदलतंय? इकडे आग्नेय आलं, इकडे नैऋत्य आलं, क्वेश्चन सेम आहे, काही चेंजेस नाहीत, रूल सुद्धा परफेक्ट बसतायत. उजवीकडे 2दा वळला, डावीकडे 3दा वळला, आन्सर बदलतं का बरं? सांगू? मला सांगा, तो पूर्वेकडे चालत जातो किंवा उजवीकडे वळल्याच्या नंतर किती अंतर चालतोय, डावीकडे वळल्याच्या नंतर किती अंतर चालतोय, हे कन्फर्म माहीतच नाहीये ना. त्यामुळं हे कन्फर्म माहित नसल्यामुळं सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचं ठिकाण कोणत्या दिशेला आहे हे आपण कन्फर्म सांगूच शकत नाही. मी याच डायग्रामला, याच सिम्बॉलला जर मी असं नेलं असतं, हे इथे इथपर्यंत गेला तो, असं म्हटलं असतं, ते फरक पडला असता का? तो लेफ्टला वळलाय, सरळ वर गेला तर तो आता सुरुवातीच्या ठिकाणापासून वायव्येला आला असता, राईट. आपण सांगू शकत नाही ते कुठल्या दिशेला असेल. हेच जर समोर इथे गेला असता आणि इथून इथे गेला असता, तर मग सुरुवातीच्या ठिकाणापासून ईशान्य दिशेला आला असता. कारण आपल्याला या क्वेश्चन मध्ये डिस्टन्स दिलेलं नाहीये की तो किती पर्टिक्युलर डिस्टन्स जातोय, एवढं पर्टिक्युलर तो डिस्टन्स पार करतोय. त्यामुळं तो सुरुवातीच्या ठिकाणापासून सध्या कोणत्या दिशेला आहे, किती अंतरावर आहे, याचे आन्सर आपण देऊ शकत नाही. आपण फक्त एकाच क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो, ते म्हणजे सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो. काही केलं तर सध्या त्याचा चेहरा वरचीच दिशा दर्शवणार, इथेही वरची दिशा दर्शवणार, इथेही वरची दिशा दर्शवणार, इथेही वरचीच दिशा दर्शवली असती, म्हणजे उत्तर दिशा दर्शवली असती. ते शुअर आन्सर आहे. म्हणून आपल्याला त्या क्वेश्चन मध्येही तेवढाच क्वेश्चन विचारला की कोणती दिशा दर्शवते. मी काय बोललो हे समजला का? मला एकदा कमेंट करून सांगा सगळ्यांनी. हे मिटवून टाकतो, याची काही आवश्यकता नाही आता. कमेंट करायची. सध्या सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाण कोणत्या दिशेला आहे हे आपण सांगू शकत नाही, राईट. डन आहे. या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात. एकदा क्लिअर झाल्या ना, मग आयुष्यात आपण याच्यात चुकत नसतो. त्यामुळे एकदा क्लिअर करून घेत चला गोष्टी. येस, डन होत आहे. डन. आता आपल्याला जायचं ट्रिकनुसार. बघा, ट्रिकनुसार जात असताना आपल्याला क्वेश्चन मध्ये एवढ्या अंशातून वळला, एवढ्या अंशातून डावीकडे वळला, एवढ्या अंशातून उजवीकडे वळला, तर काही करायचं नाही. बघा,
ज्या वेळेस आपल्याला उजवीकडे वळला म्हटलंय त्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. उजवीकडील बेरीज, उजव्यांची बेरीज एका कंसात करून घ्यायची, बेरीज करायची बरं का सगळ्यांची, वजाबाकी कोणाचीच करायची नाही. आणि डावीकडे वळला यांची बेरीज करून घ्यायची. बरं डावीकडे वळला याचा अर्थ इन द सेन्स काय घेणार, डावीकडे अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रति घटवित. आणि उजवीकडे वळला इन द सेन्स याचा अर्थ काय घेणार, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज उजवीकडे वळला आणि घटवित वळला, यांच्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या. आणि या उजवीमधून डावीची बेरीज कधीही मायनस करून टाकायची. काय करून टाकायची, मायनस करून टाकायची. हा रूल लक्षात ठेवायचा. हा रूल तुम्हाला जर लक्षात राहिला तर खूप सोपं जाणार आहे. ही डायग्राम वगैरे काही बघत बसायची गरज पडणार नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर काढणार आहात. राईट. हा रूल पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, येणारे उत्तर जर धन आले तर सुरुवातीच्या दिशेपासून उजवीकडे वळायचं. जर धन आले तर उजवीकडे वळायचं. आणि ऋण आले म्हणजे निगेटिव्ह आले, ऋण म्हणजे निगेटिव्ह आले तर कुठे वळावं लागेल, डावीकडे वळावं लागेल. कुठून, सुरुवातीच्या दिशेपासून. राईट, एवढं लक्षात ठेवायचं, सुरुवातीच्या दिशेपासून. सर तुम्ही काय सांगितलं आम्हाला काही समजलं नाही, 2 मिनिटं लक्ष देऊ नका फक्त. मला सांगा 90 अंशातून 2 वेळेस वळतोय, उजवीकडे वळतोय, याचा अर्थ इन द सेन्स 90 + 90 घ्यायचं. 90 + 90 मायनस डावीकडे 3 वेळेस वळतोय, याचा अर्थ इन द सेन्स 90 + 90 + 90. कारण ज्यावेळेस उजवीकडे वळला डावीकडे वळला किती अंशातून वळला हे दिलं नसेल तर आपण 90 अंशातून घेत असतो. मग मला सांगा 90 आणि 90 किती झाले होते, 180 झाले. राईट, मायनस 90 90 90 किती झाले, 270. 180 मधून 270 गेले, किती राहणार, 90. प्लसचे का मायनसचे, प्लसचे का मायनसचे. सर 180 मधून 270 जात नाही, 270 मधून 180 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -90. -90 आले म्हणजे ऋणमध्ये आलं ना, ऋणमध्ये आलं तर सुरुवातीच्या दिशेपासून कुणीकडे वळायचं, डावीकडे वळवायचं. मला सांगा सुरुवातीच्या दिशेपासून 90 अंशातून डावीकडे वळायचं. सुरुवातीची दिशा तुमची पूर्व आहे, पूर्व पासून 90 अंशात डावीकडे वळलाय म्हणजे इकडे 90 अंशातून वळलाय, तर सध्या त्याचा चेहरा कोणत्या दिशेला होईल, मायनस झाला ना, तो अँटी क्लॉकवाईज गेला ना, रिटर्न गेला तर 90, सध्या त्याचा कोणता चेहरा दाखवेल, उत्तर दिशा दाखवेल. संपलं. कळलं, समजलं, उत्तर दिशा. समजलं उमजलं, बोला. टाईप क्लिअर झाला. याच्यावरचे आता काही क्वेश्चन घेऊयात आपण. तुम्हाला आता ही डायग्राम काढत बसायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर करणार. अजून एक क्वेश्चन मी समजून सांगतो म्हणजे तुम्हाला भारी पद्धतीने कळेल. काय म्हणतो बघा, रोहन एका ठिकाणी उभा होता, त्याच्या डावीकडे पूर्व दिशा असेल, त्याच्या डावीकडे पूर्व दिशा होत्या. क्वेश्चन एक स्टेपने वाढवलाय. त्यावेळेस तो 2 वेळेस घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज वळला आणि 3 वेळेस प्रतिघटवित वळला, तर सध्या त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल असं मला विचारलेलं आहे. राईट. सुरुवातीला त्याचा चेहरा कुणीकडे आहे पहा. रोहन एका ठिकाणी उभा आहे, त्याच्या डावीकडे पूर्व दिशा आहे म्हणते. इकडे घेतो, हे आपल्या 8 दिशा, हे उत्तर, ही पूर्व, ही दक्षिण आणि ही पश्चिम. मला सांगा बरं राजांनो, त्याच्या डाव्या बाजूला पूर्व दिशा आहे, याचा अर्थ त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल, रोहनचा चेहरा कोणत्या दिशेला असेल. राईट, ऑब्झर्व करा. जर तो दक्षिणेला पाहत असेल, तो इथं उभा आहे, इथं उभा आहे, इथे उभा आहे तो, आणि तो दक्षिणेला पाहतोय, कोणीकडे पाहतोय, दक्षिणेला पाहतोय. जर दक्षिणेला पाहत असेल तर ही त्याची राईट साइड होते, ही लेफ्ट साइड होत्या. उदाहरणार्थ मी रोहन आहे आणि मी त्या सेंटर पॉइंटला उभा आहे आणि मी दक्षिणेला पाहतोय, म्हणजे डाव्या बाजूला कोणती दिशा असेल, पूर्व दिशा असेल ना, आणि माझ्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल, पश्चिम दिशा असेल. म्हणजे रोहनचा सुरुवातीला चेहरा, रोहनचा चेहरा दक्षिण दिशेला, कुठल्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. राईट. आता रोहनचा सुरुवातीला चेहरा जर दक्षिण दिशेला असेल हे आम्हाला समजलं, पुढे आता तो फिरतोय 2 वेळेस घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतोय म्हणजे क्लॉकवाईज फिरतोय. म्हणजेच आता आम्हाला करत असताना आम्ही ट्रिक्स नुसार जाणार डायरेक्ट. हिअर आहे सिक्वेन्स, ट्रिक्स नुसार.
जे उजवीकडची बेरीज आहे ती उजवीकडची बेरीज आम्ही इथे करून घेणार. दुसरं जे डावीकडची बेरीज आहे ती आम्ही साईडला करून घेणार आणि त्यांची वजाबाकी करणार. डावीकडची बेरीज. चला सांगा, 2 वेळेस उजवीकडे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळलाय म्हणजे 90 प्लस 90 मायनस 3 वेळेस प्रतिघटवित. प्रतिघटवित म्हणजे काय हो, अँटी क्लॉकवाईज. हे आपण शिकलोय, स्टार्टिंगला शिकलोय राईट. 3 वेळेस प्रतिघटवित याचा अर्थ 90 प्लस 90 प्लस 90. 90 आणि 90 180 मायनस सेम मागच्या क्वेश्चन सारखं झालं. आन्सर कशामध्ये ना मायनस 90 अंश. अरे मायनस 90 अंशाला असेल म्हणून सुरुवातीच्या म्हणजे दक्षिण दिशेपासून कुठे जायचंय, मायनस 90 जायचंय. म्हणून दक्षिण दिशेपासून वजा 90 अंश वळावे. वळा. आता तो दक्षिणेला पाहतोय, वजा जायचंय म्हणजे लेफ्ट साईडला जायचंय. लेफ्ट साईडला गेलो तर सध्या त्याचा चेहरा कोणत्या दिशेला होईल, पूर्व दिशेला होईल. आन्सर इज कोणती, पूर्व. पूर्व पूर्व. समजला नाही रे. क्लॉकवाईज कशाला वळलेत अमित, इथून तुम्ही जर क्लॉकवाईज गेले तर पश्चिम येणार, अँटी क्लॉकवाईज गेले तर पूर्व येणार ना. पूर्व आले पाहिजे होत्या. समजतंय? सर्वांनी कमेंट टाका एकदा. अरे क्लिअर आहे का? कारण पुढचा क्वेश्चन आता मी तुम्हाला सोडवायला देणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी कमेंट टाकायचीच आहे. हम्म हम्म चल सोडवा बरं, बघा काय करता. तर काही चुकू नका, ट्रिक्सनुसार चला. ट्रिक्सनुसार एकदम सोपं येऊन जाईल तुम्हाला. एक कार उत्तर दिशेला धावते म्हणजे ही सुरुवातीची दिशा तिची झाली. सुरुवातीची दिशा कोणती भेटली, उत्तर. ती सुरुवातीला 45 अंशामधून उजवीकडे वळते व आर अंतर धावते, परंतु पुन्हा उजवीकडे वळून आर अंतर धावते आणि शेवटी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 45 अंशामधून वळते. तर सध्या कोणत्या दिशेला जात आहे, कोणत्या दिशेला जात आहे किंवा कोणत्या दिशेकडे तिचा चेहरा आहे असं आपल्याला विचारलंय. सांगा, सोडवा. सोडवायचंय, सांगायचंय. सांगूयात सांगूयात एकदम इझी आलं पाहिजे तुमचं. तर आता पहिल्यांदा ऑब्झर्व करा, उजवीकडे वळला किती वेळेस दिलं. उजवीकडील बेरीज साईडला करून घ्यायची, तर वजा डावीकडील बेरीज करायची. एक कार उत्तर दिशेला धावत आहे, सुरुवातीची दिशा उत्तर आहे, मान्य आहे. आम्हाला इथून प्लस करायचं का मायनस करायचं ते बघायचं. सुरुवातीला 45 अंशामधून उजवीकडे वळते म्हणजे इकडे 45 उजवीमध्ये आलं राईट. आर अंतर धावते, काही गरज नाही आम्हाला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून आर अंतर धावते, पुन्हा उजवीकडे वळली. मला सांगा, सुरुवातीला 45 अंशातून उजवीकडे वळली होती, नो प्रॉब्लेम. परंतु पुन्हा उजवीकडे वळली, फक्त एवढं दिलं. किती अंशातून वळली दिलं का नाही, म्हणजे आम्हाला इथे 90 अंशातून वळली घ्यावं लागेल. समजायला लागलं? पहिल्यांदा 45 अंशातून उजवीकडे वळली हे दिलं, पण सेकंड टाइम उजवीकडे ज्यावेळेस वळली, किती अंशातून वळली ते दिलंच नाही, त्यावेळेस आपल्याला 90 अंशातून घ्यावं लागेल. महत्वाचा पॉईंट तो आहे. आर अंतर धावते आणि शेवटी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 45 अंशातून वळते. तर इथे फक्त 45 अंश एकदाच दिले, विरुद्ध मध्ये अजून काही नाही. यांची बेरीज करते, वजाबाकी करायची. 45 कटले म्हणजे राहिले 90. नाही जमत सर तसं तर या दोघांची बेरीज करा, 135 येईल मायनस 45 येईल आणि दोघांची वजाबाकी किती भेटेल, 90 अंश.
हे 90 कशामध्ये येतील? प्लस मध्ये येतील ना, कारण 135 मधून 45 गेले तर प्लस मध्येच 90 येणार. म्हणून सुरुवातीच्या दिशेपासून 90 अंश क्लॉकवाईज वळावे किंवा उजवीकडे वळावे. सुरुवातीच्या दिशेपासून 90 अंश उजवीकडे वळा. उजवीकडे वळा. सुरुवातीला दिशा कोणती होती? उत्तर. वरची दिशा होती सुरुवातीला उत्तर, आणि 90 अंश वळल्याच्या नंतर क्लॉकवाईज वळल्याच्या नंतर प्लस 90 अंश वळल्याच्या नंतर उत्तरची दिशा कुठली होईल? पूर्व. कुठली होईल? पूर्व. छान छान. म्हणून आन्सर इज काय होईल? काय होईल? का होईल? पूर्व होईल राजन, पूर्व. कळतंय? एकदा प्रॅक्टिस चांगली झाली, हे लिहायची गरज नाही, हे खालचं लिहायची गरज नाही, फक्त बेरीज करायची, वजाबाकी करायची, एवढं येऊन जाईल. खतम. थोडं थोडं आता कॉन्फिडन्स यायला लागला असेल, मे बी कॉन्फिडन्स यायला लागला असेल, लेवल वाढवूयात. चला घ्या घ्या, सॉल्व करा. घ्या. असे टाईप खूप वेळेस एक्झामला विचारलेले आहेत, त्यामुळे आपण याच्यामध्ये रेडी असलो पाहिजे, हे आपल्याला भारी जमलं पाहिजे. वाचा. एक व्यक्ती संध्याकाळी बागेत योगा करत होता. बरं, माणसाला सकाळी काही सवय नव्हती, संध्याकाळी योगा करायचं होतं. तो सुरुवातीला एक वेळेस डावीकडे वळला. डावीकडे वळला, किती अंशातून वळला माहित नाही, 90 अंशातून घ्यावं लागेल. नंतर 270 मधून घटवीत वळला. घटवीतचा अर्थ बघा काय, तर 270 अंशामधून घटवीत वळला. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंश वळला. जर त्याचा चेहऱ्यासमोर, त्याच्या चेहऱ्यासमोर सुरुवातीला सूर्य असेल, तर आता तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे आता त्याच्या चेहरा कोणत्या दिशा दर्शवतो, किंवा कोणत्या चेहऱ्याकडे, कोणत्या दिशेकडे त्याचा चेहरा आहे. सांगा आता, सोडवा. आता चुकायला नकोय तुमचं. आता तुमचं फायनल आन्सर आलंच पाहिजे आणि परफेक्ट आला पाहिजे. तुम्ही चुकायलाच नको आता, अशी मला तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. सांगा. सोडवा. माझं लिहिणं होईपर्यंत तुमचा आन्सर रेडी पाहिजे. वेळ सगळ्या महत्वाच्या गोष्टीला मी स्वतःच अंडरलाईन करून दिलं. तुमचं तर आतापर्यंत यायलाच पाहिजे होतं. अग्नेय. बघूया. एक व्यक्ती संध्याकाळी बागेत योगा करत होता आणि त्याच्या चेहऱ्यासमोर सूर्य असेल. बरं, त्याच्या चेहऱ्यासमोर सूर्य असेल तर सुरुवातीची दिशा कोणती होईल? मग सुरुवातीची दिशा कोणती होईल? संध्याकाळी योगा करतोय आणि समोर सूर्य आहे, आणि संध्याकाळी सूर्य कुणीकडे पाहिल्याच्या नंतर असतो? पूर्वेला ना? पूर्वेलाच ना? हो सर, पूर्वेला पाहिल्याच्या नंतर असतो. बस, मग झालं, आपला कार्यक्रमच होणार मग, आहे ना? सुरुवातीची दिशा कोणती होईल? मग पश्चिम होईल. नाही तर बस सरना पूर्व म्हटलं म्हणून पूर्व असं नका म्हणू. संध्याकाळी सूर्य पूर्वेला असतो असं म्हणसाल मग, आहे ना? तसं नका म्हणू. एक वेळेस डावीकडे वळतो, इन द सेन्स तो 90 अंशातून वळला असणार आहे. राईट. नंतर 270 मधून घटवीत वळला. घटवीत याचा अर्थ काय हो? क्लॉकवाईज वळला. क्लॉकवाईज वळला म्हणजे कुणीकडे? पूर्वेला. सॉरी, क्लॉकवाईज वळला म्हणजे उजवीकडे वळलाय ना. 270 उजव्यामध्ये टाकावं लागेल. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 वळला. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईजच. इकडे 45 परत मायनस. इकडे तर संपला. आता काही राहिलं नाही अजून 90 अंश. बस एवढंच करायचंय. प्रत्येकाचे आन्सर एक वेगळे येते ना. एकाचं आग्नेय आलंय, एकाचं पूर्व आलंय, एकाचं ईशान्य आलंय, एकाचं नैऋत्य आलंय, वेगळं वेगळं आलंय. चला, 270 आणि 45 यांची बेरीज किती होते? 30 15 315. 315 मायनस 90. पहिलेच 45 गेल्यावर 270 होतात, त्याच्यातून परत 45 गेल्यावर 225 येतील.
बरं 225 कशामध्ये आले? प्लस मध्ये आले. म्हणजे सुरुवातीच्या दिशेपासून क्लॉकवाईज 225 वळा. 225 अंश वळा. सुरुवातीची दिशा आता पश्चिम आहे. जर सुरुवातीची दिशा पश्चिम असेल, हे पश्चिम, इथून आम्हाला 225 वळायचं आहे. याचा अर्थ पहिल्यांदा 180 अंश वळा. हे इथून इतकं गेलो, अपोजिट झालं ना, पश्चिमच्या अपोजिट पूर्व 180 अंशातून वळलो. अजून 45 अंश वळायचंय. अजून 45 अंश म्हणजे सध्या त्याचा चेहरा, ही दिशा कोणती आहे? आग्नेय दिशा. इज माय आन्सर. तर सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवत असेल? आग्नेय दिशा दर्शवत असेल. पण मी इकडूनच का वळलोय? कारण माझा आन्सर कसा आलेला आहे? क्लॉकवाईज आलेला आहे. म्हणून मी प्लस 225 अंशातून वळलोय. आणि तुम्हाला कळलं पाहिजे, इथून येते 90, इथून येते 90, 180 परत 45. हे सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवेल? आग्नेय दिशा दर्शवेल. ज्याही व्यक्तीने आन्सर सांगितलं त्यातल्या मला वाटतं अमित यांचा आन्सर बरोबर आहे. बाकीच्यांनी थोडस मे बी रॉंग सांगितलेलं आहे. राईट? कळतंय? समजलं का सगळ्यांनी? एकदा कमेंट करा. सगळ्यांनी कमेंट करा. क्लिअर झालंय? मजा आले? बोलायचंय? हो. चला करा सॉल्व करा. हा खूप क्वेश्चन महत्वाचा असणार आहे. वाचा. एक व्यक्ती सकाळी बागेत योगा करत होता. आतापर्यंत काय दिलं होतं? संध्याकाळी दिलं होतं. आता सकाळी करतोय तो. त्याचा चेहरा सूर्याकडे होता. म्हणजे तो कुठल्या दिशेला पाहत असेल? पूर्व दिशेला पाहत असेल. सुरुवातीला 90 अंशामधून उजवीकडे वळला, नंतर 180तून वळला आणि 270 मधून प्रतिघटवित म्हणजे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज दिशेने वळला. तर सध्या त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे किंवा कोणती दिशा दर्शवत असेल? सॉल्व करो सॉल्व. खूप सोपं आहे. खूपच सोपं आहे. टायपिंग मिस्टेक असेल तर तुम्ही तसंही मला सजेस्ट करू शकता. हा क्वेश्चन खूप जास्त वेळेस विचारलाय. वनरक्षक वगैरे तिकडे तर विचारलेलाच आहे. TCS IBPS तर विचारतात. उजवीकडील बेरीज करून घ्या, डावीकडील बेरीज करा. पूर्व आलं सगळ्यांचा? छान, मस्त, भारी. एक व्यक्ती सकाळी बागेत योगा करत होता. त्याचा चेहरा सूर्याकडे होता. म्हणजे सुरुवातीची दिशा कोणती? सुरुवातीची दिशा. सकाळी योगा करतोय, सूर्याकडे पाहतोय, म्हणजे पूर्व दिशेकडे चेहरा करून उभा आहे. राईट. आता तिथून प्लस जायचं का मायनस जायचं ते तुम्ही बघा. आता फक्त हे आमच्या 4 दिशा. आता सध्या त्याचा चेहरा पूर्व दिशेला आहे. आता इथून फक्त प्लस व्हायचं का मायनस व्हायचं ते आम्ही पाहणार. सुरुवातीला 90 अंशामधून उजवीकडे वळला, उजवीकडे 90 टाकून दिलं. नंतर 180तून वळला. 180तून कुणीकडे वळला? प्लस मध्ये वळला का मायनस मध्ये वळला? उजवीकडून वळला का डावीकडून वळला? काही दिलंय का? नाही दिलं ना आपल्याला. मग 180ला उजव्यामध्ये टाकणार का डाव्यामध्ये टाकणार? मोठा क्वेश्चन आहे. पाहिजे होतं ना 180ला. बघा, एक माझा सेंटेन्स लक्षात असू द्या. 180 अंशातून वळला, इन द सेन्स माझा चेहरा जर इकडे असेल तर मी 180 अंशातून उजवीकडून जरी वळलो तरी माझा चेहरा इकडे होणार. कॉमनली गोष्ट, जर माझा चेहरा इकडे असेल 180 अंशातून मला वळायचंय आणि जर मी या बाजूने जरी वळलो तर माझा चेहरा इकडेच होणार. राईट? म्हणजे उजवीकडून वळलो काय आणि डावीकडून वळलो काय काही फरक पडणार नाही. माझा चेहरा एक्झॅक्ट ऑपोजिटच होणार. समजा मी तुमच्याकडे पाहतोय आणि मी 180 अंशातून वळणार म्हणजे एक्झॅक्ट माझा चेहरा बोर्डकडे होणार. उजवीकडून वळलो आणि डावीकडून जरी वळलो तरी माझा चेहरा बोर्डकडेच होणार. म्हणून 180 बद्दल इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा दिलं नाही उजवीकडून डावीकडून. तुम्ही कुणीकडूनही घेतलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला जर वाटलं उजवीमध्ये टाकायचं उजवीमध्ये टाका, डावीमध्ये वाटलं डावीमध्ये टाका. आन्सर बरोबर येणार, आन्सर चुकणार नाहीये. आपण उजवीमध्ये टाकू कारण पॉझिटिव्ह करायला आपल्याला सोपं जातं ना. 180 उजवीमध्ये टाकलं आपण. 270 मधून प्रतिघटवित वळला म्हणजे डावीकडे 270 अंश. अजून काय दिले का? अजून संपलं. ठीक आहे, करून घ्या मग यांची.
अरे 180 आणि 90 किती होतात? 270. आणि 270 मधून 270 गेल्या कोण? 0. त्याला कुठं वळायचंय का? नाही. जश वळायची गरजच नाही, राईट. म्हणून सुरुवातीची दिशा तर असेल, आन्सर असेल. उत्तर लिहित नाही ना, कारण उत्तर आन्सर असेल. तर सुरुवातीची दिशा कोणती आहे? पूर्व. माय आन्सर इज पूर्वच, राईट. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आपले पूर्व 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 दिलेलं आहे, त्यामुळे काही लोड नाही. सर तुम्ही काय करा, आम्हाला याच्यामध्ये टाकून दाखवा. तुम्ही कसं काय म्हणताय? 180 ला इकडे टाकलंय, तुम्ही दाखवलंय, आम्ही मान्य केलंय. तुम्ही याच्यामध्ये टाकून दाखवा. इमेजिन करा 270 प्लस 180 किती होतील? 18 1 18, 18 2 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 450 होणार. किती होणार? 450. 90 मधून 450 वजा केले, 90 मधून 450 वजा केले, होत नाही. 450 मधून 90 वजा करा. इमेजिन करा बरं का मी काय सांगतोय तर. 90 मधून 450 जात नाही, मग 450 मधून 90 गेले, किती राहिले? 360 अंशातून वळायचं. कसं? -360, अँटी क्लॉकवाईज. 360 म्हणजे एक राऊंड पूर्ण. पूर्व पहिले जिकडे चेहरा होता तिकडेच, पूर्वेला चेहरा होता पूर्वेलाच येतात, बदलणार नाही. जसा अगोदर चेहरा होता तसाच राहणार, तो बदलणार नाही. म्हणून काहीही केलं तर आन्सर काय येणार आहे? पूर्वच येणार आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. समजलंय? उमजलंय? डन आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा आन्सर आलेला आहे. जमतंय. या ते सॉल्व करा. करा सॉल्व. एक्स चे उत्तर पश्चिम दिशेला तोंड आहे, तो 90 अंशातून डावीकडे वळतो. पहिल्यांदा 90 अंश डावीकडे, मग तो 70 अंशातून उजवीकडे वळतो, उजवीकडे 70 अंशातून वळतो. मग तो 180 अंशातून वळतो. 180चं इथेही दिलं नाही, उजवीकडे डावीकडे. तुम्ही उजवीकडे टाका, सोपं जात असं. 90 अंशातून उजवीकडे वळतो. शेवटी तो 25 अंशातून वळतो. अरे इथे 25 अंशातून वळतो, हे कुठं पाहिजे होतं ते पाहतो मी. एकच मिनिट तुम्हाला ऍड करून देतो. त्या 25 अंशातून वळतो वळतो वळतो, हे 25 अंशातून आपल्याला दिलेलं असायला पाहिजे होतं. कुणीकडे असेल ते, कुणीकडे असेल. 25 अंशाचं पाहिजे बरं का आपल्याला, कुणीकडे असेल. ठीक आहे, आपण इमेजिन करूयात. एकच मिनिट, तुम्ही बाकीचं तोपर्यंत बघा. याला डावीकडे घ्या. शेवटी तो 25 अंशातून डावीकडे वळतो, असं घ्या. He turns 25 degree left. चालेल. आता सोडवा, आता सोडवा. टायपिंग मिस्टेक मध्ये ते राऊंड केलं वाटतं मला. उजवीकडील बेरीज डावीकडील बेरीज. चला बघ, सगळ्यात पहिल्यांदा तर मला सांगा, सुरुवातीला त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? सुरुवातीची दिशा कोणती आहे? सुरुवातीची दिशा उत्तर का पश्चिम? अरे उत्तर पश्चिम म्हणजे कोणती?
उत्तर आणि पश्चिम दोघांच्या मधली, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये कोणती दिशा असते? वायव्य दिशा. म्हणजे सरळ सरळ क्वेश्चन मध्ये तुम्हाला वायव्य दिशेला त्याचा चेहरा आहे असं नाही दिलं, तुम्हाला म्हणलं उत्तर पश्चिम दिशेला चेहरा आहे त्याचा. राईट, हे समजलं पाहिजे. या गोष्टी जर नाही समजल्या, कारण मी पहिल्या दिवशी तुम्हाला क्लिअर करून दिले, क्वेश्चन मध्ये सध्या असं यायला लागलंय आणि ऑप्शन मध्ये सुद्धा असे ऑप्शन यायला लागले, त्यामुळे हे आपलं भारी क्लिअर असलं पाहिजे. त्या गोष्टी, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. राईट, चला सांगा. उजवीकडे आता क्वेश्चन वाचतो. एक्स चे उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेला तोंड आहे, तो 90 अंशातून डावीकडे वळतो, डावीमध्ये 90 ऍड करून दिले पहिल्यांदा. मग तो 70 अंशात उजवीकडे वळतो, उजवीमध्ये 70 अंश ऍड करून दिले प्लस. मग तो 180 अंशातून वळतो, आपण उजवीमध्ये ऍड करूयात म्हणजे ते सोपं जातं आपल्याला करायला. नंतर तो 90 अंश उजवीकडे वळतो, 90 अंश मध्ये इकडे उजवीमध्ये ऍड करून दिला. शेवटी तो 25 अंशातून डावीकडे वळतो असं म्हटलं, म्हणजे इकडे +25 करून घ्यायचं आपण. त्या दोघांची वजाबाकी करायची. चालेल, चला करून घ्या बरं. काय होईल तर एक काम करायचं, हे 90 आणि हे 90 कट करून टाकायचे, बाकीच्यांचं करत बसायचं. नाही तर मग सगळं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 180 आणि 90 किती होतात? 270. 270 मध्ये 30 मिळवले, 300, 340. राईट, मायनस 90 आणि हे किती होतील? 25, 115. चला 40 मधून 15 गेले, किती राहिले? 25. 300तून 100 गेले, 200, 225 प्लस 225. सुरुवातीपासून प्लस 225 अंश मधून वळा, प्लस 225 अंशातून वळायचं आहे. राईट, सांगा सुरुवातीची दिशा वायव्य. इमेजिन करा, वायव्य दिशा कुठली आहे? वायव्य दिशा कोणती आहे? ही इथे आहे तो वायव्य दिशेला. इथून 225 जायचंय. आता मला सांगा, क्लॉकवाईज जायचंय. इथून 225 जात असताना हे 45, हे 90, 45, 90 इकडे आला, हे 90, 90 आणि 90 180, 180 आणि हे 45, 180 आणि 45 किती दिलं? 225. तर सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवेल? राईट, 225 गेला, दक्षिण दिशा दर्शवेल. तर सध्या त्याचा चेहरा दक्षिण दिशा दर्शवेल. सर्वांना 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 हा टाईप एकदा क्लिअर झाला का? कमेंट करून सांगायचं. परफेक्ट क्लिअर झालाय? बोला, सर्वांनी बोला. सर्वांना हा टाईप परफेक्ट क्लिअर झाला असेल तर मी तुम्हाला 2 होमवर्कला क्वेश्चन देणार आहे. ते दोन्ही होमवर्कचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचे आणि परफेक्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. डन, येस डन म्हणतात. तर तुमचा होमवर्कचा हा पहिला क्वेश्चन आहे. ऑप्शन आहेत, कुठल्या तरी एक्झामला विचारलेला आहे म्हणूनच तिथे ऑप्शन दिलेले आहेत आपण. हा होमवर्क आहे तुमचा. चालेल, हा क्वेश्चन पाहून घ्या, नंतर व्हिडिओ पॉज करायचं, उत्तर सॉल्व्ह करायचं, याच्यातला आन्सर बघायचं. ठीक आहे, व्हिडिओ पाहत असताना पॉज करून सॉल्व्ह करायचं. हा फर्स्ट आणि हा तुमचा सेकंड क्वेश्चन. जमलंय? चला, तर सर्वांना हा टाईप क्लिअर झाला असेल असं गृहीत धरू. अजून एक व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये आपलं दिशा नावाचं प्रकरण कम्प्लीट होऊन जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चालतंय, तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूत. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. सर्वांना जय हिंद.